नमस्कार, कसे आहात? आज आहे सोमवार आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की मी पायऱ्या बनवून घेतल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे. असा एक प्लेन प्लॅटफॉर्म आहे. तिथे मी फक्त एक स्टेप करून घेतली होती आणि नंतर मग मी ते बऱ्याच दिवस वापरलं आणि नंतर बनवायचं म्हणून असंच राहून जातं. एखाद्या वेळेस आपल्याला काही करायचं असेल ना, तेव्हाच्या तेव्हा नाही झालं तर मग ते तसंच राहतं. पण आता मी फायनली बनवून घेतलं आहे. या 3 पायऱ्या अशा जॉईंट आहेत आणि आपण सेपरेट काढून पुसूसुद्धा शकतो. आणि मी या पायऱ्या यासाठी बनवल्या नाही कारण मूर्त्या माझ्याकडे नव्हत्या तेव्हा, एकदम छोट्या मूर्त्या होत्या आणि मूर्त्या मी कशा घेईल, किती साईज असेल, तर त्या हिशोबाने मी नंतर बनवेल म्हणून ते तसंच राहून गेलं. पण आता मी बनवून घेतलं आहे तर तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर ही बघा, हे अशा 3 पायऱ्या मी बनवून घेतल्या आहेत. या सागवान लाकडामध्ये बनवून घेतल्या आहेत आणि मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, दाखवलंसुद्धा होतं मंदिराच्या व्हिडिओमध्ये, की मी पायऱ्या घ्यायला गेली होती तेव्हा मी तिथे मंदिर पण बरेच तुम्हाला दाखवले होते. पायऱ्यांना मी पॉलिश करून घेतलेलं आहे. सागवान लाकडामध्ये आहे त्यामुळे छान दिसतंय. क्वालिटीसुद्धा छान आहे लाकडाची. सागवानच्या तर वस्तू चांगल्याच असतात. आणि ही साईज जी आहे ती 5 इंच आहे आणि त्याच्या खाली 4 नंतर 4, 5 इंच, 4 इंच, 4 इंच अशी ही साईज आहे. माझ्याकडे आधी जी पायरी होती ना, ती एकच होती 5 इंचाची. ती मी तुम्हाला दाखवली असती, पण ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, त्या येऊन आहेत ना 15 दिवस झालेत आणि आधीची जी एकच पायरी होती ना, ती 5 इंचाची एकच होती. तर ही जास्त मी हाईट करून घेतली नाही आहे. ही ओमची जी डिझाईन आहे ना, ती दिसून येणार नाही कारण माझ्याकडे विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती मोठी साईजमध्ये आहे. त्यामुळे जी बॅकग्राऊंडची डिझाईन आहे ती दिसणार नाही. आणि मी 5 इंचाची जी पायरी आहे ती घेऊन गेली होती आणि त्या साईजनेच मी बनवून घेतलं आहे. आणि हे आपण असं काढून वगैरे पुसू शकतो. दोन्ही साईडने कॉर्नर वगैरे मेजरमेंट घेऊन मी गेले होते आणि व्यवस्थित अशा पायऱ्या बनवून घेतल्या. सनमाइकाला तेवढे मॅच होत नाही आहे, पण आपण आसन ठेवणार आहे कारण मंदिरात आपण आसन ठेवतो त्यामुळे तेवढं कलरचं काही फरक पडत नाही. तर असं छान दिसतात या पायऱ्या. विठ्ठल आणि रुक्मिणीची जर मूर्ती मोठीवाली नसती ना, तर मी अजून या पायऱ्यांची हाईट जी आहे ती वाढवली असती. पण आता आहेत म्हणून मी कमी साईजमध्ये बनवून घेतले आहे. काही प्लेट्स आहेत ज्या मी मंदिरात ठेवते. कासवाची आहे प्लेट, परत ही लक्ष्मीकारक कवड्या आहेत त्यांची प्लेट आहे. तर त्या साईजनेच मी बघून हे 4 इंचाचं करून घेतलं आहे, जेणेकरून प्लेट जर ठेवली ना तर दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच तरी राहावी जागा. ही एक मोठ्या साईजमध्ये प्लेट आहे, ती पण इथे व्यवस्थित बसते. तर मी जर हे 4 इंचाचं नसतं केलं, छोटं केलं असतं, तर मग ह्या प्लेट नसता बसल्या. अन्नपूर्णाची एक छोटीशी मूर्ती आहे, ती पण एका तांदळाच्या वाटीत मी ठेवते, तर ते पण व्यवस्थित इथे बसावं. परत श्रीयंत्र आहे, तर ते 3 इंचाचं आहे, ते पण व्यवस्थित इथे बसावं. त्याला कमळगट्ट्याची माळ जी आहे ती घालतो आपण. तर ते सगळं मेजरमेंट मी घेतलं होतं, त्यामुळे ना हे छान सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बसल्या होत्या. मी याच्या आधी पायऱ्या यासाठी करून नव्हत्या घेतल्या कारण माझ्याकडे ह्या कोणत्याच मूर्त्या नव्हत्या. एकदम छोट्या साईजमध्ये मूर्त्या होत्या, जे की माझ्याकडे मंदिरसुद्धा छोटं होतं त्या हिशोबाने होत्या. तर हे सगळ्या वस्तू ज्या आहेत किंवा प्लेट्स आहेत, देवांच्या मूर्त्या आहेत, त्या मी एक एक घेतलेल्या आहेत. एकदाच मी सगळं घेतलं नव्हतं, त्यासाठी मी या पायऱ्या बनवून नव्हत्या घेतलेल्या. आणि ही जी पहिली पायरी आहे ती मी 5 इंचाची करून घेतली आहे कारण लक्ष्मीची जी मूर्ती आहे तीसुद्धा मोठी आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तीसुद्धा मूर्त्या मोठ्या आहेत. आणि मी मूर्त्या आता काही नवीन घेणार नाही आहे, ज्या आहेत त्याच राहणार आहेत. फक्त मला 1-2 मूर्त्या आहेत, जसं की तुळजाभवानीची मूर्ती आहे ती मला घ्यायची आहे. तर ती जेव्हा मी तुळजापूरला जाईल तेव्हा घेईल बस. आणि हे एक आसन घेतलं होतं मी. हे आसन नाही आहे, हे फॅब्रिक आहे, जे की आपण ड्रेससाठी साडीसाठी यूज करू शकतो. तर ते मी चॉईस करून फॅब्रिक घेतलं आहे. आपण मंदिरामध्ये लाल, पिवळा, गुलाबी हे 2-3च कलर आपण आसन म्हणून वापरतो आणि हे कलर खूप छान दिसतं मंदिरामध्ये. आणि आपण जी काही फुलं वाहतो, गजरे वाहतो देवांना, तर ती व्यवस्थित उठून दिसतं म्हणून मी हा कलर घेतला आहे. ह्याच्यामध्ये पिवळासुद्धा कलर होता, पण माझ्याकडे पिवळ्या रंगाचे 2-3 आसन आहेत आणि मी दुसरे पण आसन घेतले, तेही तुम्हाला दाखवेल. हे आसन नाही आहे, हे फॅब्रिक आहे, पण मी आता बोलताना आसन बोलते. आणि हे अर्धा मीटर आहे, तर ह्याच्यात 2 होतील, पण मी कट नाही करणार कारण आपण कोणती पूजा वगैरे मांडतो ना, तेव्हा मग मला मोठे आसन लागतात, त्यासाठी मी ह्याला असंच ठेवणार आहे.
आणि माझ्याकडे रेड कलरचे आसन आहेत जे वेल्वेटमध्ये असतात ना, ते वाले बॉर्डरवाले, पण ते धुतल्यानंतर त्याचा रंगही जायचा आणि त्याच्यावरचं जे वेल्वेट आहे ना तेही निघून जायचं आणि ते खूप खराब दिसायचं. तर मी ते वाला आता वापरतच नाही. माझ्याकडे 2-3 तसेच पडून आहेत. असं फोल्ड करून मी टाकते आणि मला पाहिजे तसं आसन मला भेटतच नव्हतं. त्यासाठी मी म्हटलं आपण फॅब्रिक घेऊया आणि ते मग आसन म्हणून आपण वापरायचं. मी ब्लाऊज पीससुद्धा घेतला आहे खणाचे, तेही तुम्हाला मी दाखवते. आधी मी जी आहे पूजा ते करून घेते. आज सोमवार आहे, माझा उपवाससुद्धा आहे. तर सकाळची देवपूजा, सगळ्या देवांना छान अंघोळ वगैरे घातले आणि हे आसन जे आहे ते मी धुवून घेतलेलं आहे. याचा कलरसुद्धा नाही गेला, पण ह्याच्यात पिवळा रंग खूप सुंदर दिसत होता. माझ्याकडे 2-3 पिवळे आसन आहेत आणि अजून एक दुसरं आसन पण मी पिवळ्या रंगातच आणलं आहे, त्यासाठी मी नाही आणलं. पण मंदिरात हे कलर खूप छान दिसतात. जर तुम्हालाही भेटत नसतील आसन तर तुम्ही ब्लाऊज पीस म्हणा किंवा असं एक फॅब्रिक असेल तर ते तुम्ही जेवढं मीटर लागेल तेवढं मीटर घेऊन कट करून घेऊ शकता. तेही छान दिसतं मंदिरात. आणि हे जे आसन मला मिळालं आहे ते मी अर्धा मीटर घेतलं आहे आणि 180 रुपयाला घेतलं आहे. तर एक मी ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आसन होतं, ते वाला जे आसन आहे ते मी 500 रुपयाला घेतलं होतं. कारण गणेश चतुर्थीसाठी मला हवं होतं आणि भेटतच नव्हतं. डायनिंग टेबल किंवा कॉफी टेबलच्या साईजचं भेटतच नव्हतं. त्यासाठी मग मी ते 500 रुपयाला मी घाईघाईत घेतलं होतं. त्यानंतर परत मी मागच्या वर्षी आता म्हणजे गणेश चतुर्थीला गेले होते घेण्यासाठी, तेव्हासुद्धा मला आसन घ्यायचं होतं. तर तिथे मी बघितले भरपूर 500, 1000, 1200, 1300, 2000, 2500 असे आसन होते आणि चांगले होते. प्राईज असं बघायला गेलं तर महाग तर होतेच, पण चांगले होते. मला रेग्युलरसाठी पण पाहिजे होते. त्यासाठी मग मी विचार केला की आपण असं फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यावं. अशी ही आसनाची गोष्ट. बाकीचं आसन जे आहे तेही मी तुम्हाला नंतर दाखवते. शमीपत्राचं झाड खूप वाढलं आहे, त्याला मी बऱ्याचदा कापलं आहे. त्याचं जे पान आहे ते मी नेहमी महादेवाच्या पिंडीवर वाहते. बेलाचं पान असेल तर ते. माझी मंदिरातली मांडणी झालेली आहे आणि आता मी रांगोळी काढते. आज मी ही मोठ्या साईजची रांगोळी काढायचा विचार करते. मी जास्त करून ही रांगोळी अशी बाहेरच काढते, कधीतरी खूप घाई असेल तेव्हा. पण आज म्हटलं ही आपण काढूया, इथे छान दिसते. झाडं जी आहेत ती मी थोडीफार बाहेर ठेवली, त्यामुळे ते तुम्हाला पितेची जी काही भांडी आहेत ती रिकामी दिसतात आहे आणि ती खूप खराब झाली आहे. मी दिवाळीला साफ केली होती, तर तीसुद्धा मला साफ करायची आहे. बघू आता कधी करते, बराच वेळ लागतो त्यासाठी. आणि ती भांडी काळी जरी पडली ना तरी छानच दिसतात. तर तोही व्हिडिओ करायचा आहे, तोही मी लवकर करेल.
आणि सकाळी सकाळी छान अशी मंदिरातली पूजा आहे ती झालेली आहे. लक्ष्मीच्या मूर्तीला मी असं गुलाब घातलेला आहे आणि फुलं वाहिली आहेत. तर ही सकाळची छान आपली सोमवारची देवपूजा. जर या मूर्त्या नसत्या ना विठ्ठल रुक्मिणीच्या, तर मी या पायऱ्यांची हाईट अजून वाढवली असते, तर अजून छान दिसला असता. तुम्हाला मी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची हाईट दाखवते. हे बघा, जर मी पायऱ्यांची हाईट अजून वाढवली असती ना, तर ते बॅकग्राऊंडचं ओम जे आहे ते दिसलं नसतं. आणि हे काही आसन आहेत जे मी घेतले होते. हे जे ब्ल्यू कलरचं आसन आहे ते मी सत्यनारायणच्या पूजेसाठी घेतलं होतं. तर त्यांनी हाच कलर मला त्या गट्ट्यामध्ये दिला होता निवडून. पण हा कलर पण खूप छान दिसतो मंदिरात. आणि हे मी 2 वर्ष झालं आसन वापरते, हा ब्ल्यू कलरचा, पर्पल कलरचा. आणि मी त्याला कित्येक वेळा तरी धुतलेला आहे, तरी ते अजून खराब झालं नाही. त्याच्यामध्ये मी 2-3 कलर आणलेत. एक पर्पल कलर आहे, पिंक कलर आहे, येल्लो कलर आहे आणि हा एक कलर आहे. असे 2-3 कलर मी त्यात आणले होते. त्याचं फॅब्रिक खूप चांगलं आहे. आणि नंतर मग मी हे जे आहेत सॅटर्डेला हे 3 ब्लाऊज पीस आणलेत खणाचे, जे मी आसन म्हणून मंदिरात वापरू शकते. पिवळा कलर मला खूप आवडला म्हणून मी हा कलर घेतला आहे. माझ्याकडे पिवळ्या कलरचे आसन बरेच आहे, पण म्हटलं खणामध्ये एखादी घेऊया. सणवार असेल ना तेव्हा हे नवीन आसन मंदिरात टाकण्यासाठी. तर हा एक कलर घेतला आहे मी आणि गुलाबी कलर आहे आणि मोरपिसी कलर आहे. तर याच्यामध्ये ना अजून एक कलर होता, पण म्हटलं सगळे खणाचे नको म्हणून मी घेतला नाही, फक्त 3च घेतले आता सध्या तरी. तर ह्याच्यामध्ये जी बॉर्डर आहे ना, सेम तसं एक पूर्ण आसनसुद्धा होतं, म्हणजे ब्लाऊज पीस होतं. खणाचे सुद्धा आपण आसन वापरू शकतो मंदिरामध्ये, ते पण छान दिसतं. आणि ह्या सगळ्या आसनला मी धुवूनच वापरते. हे सेम असं जे बॉर्डर आहे तसं होतं. आणि गुलाबी कलर बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय. हा कलर खूपच छान दिसतोय. मंदिरात तर अजून छान दिसणार. तर मी काय करते, जेव्हा मी आसन घेत असते ना नेहमी, तेव्हा लॅमिनेटचा जो कलर आहे किंवा देवांच्या मूर्त्या ठेवल्या मी, तर कोणत्या रंगाची मी फुलं जरी वाहिली तर ती मंदिरात उठून दिसावी. जे या कलरचे आसन आहे त्यावर अजून छान दिसतात फुलं आपण वाहिली तरी. आणि सकाळी जे मी आसन टाकलं होतं लाल रंगाचं, तर असे मी हे 4 आसन घेतलेले आहे. आणि हे जे आसन आहे ते मी धुवूनच वापरते. लाल रंगाचं जे आसन आहे ते धुतलेलं, पण त्याचा रंग नाही गेला. आता बघू यांचा जातो की नाही. रंग गेला तर मग हे सफेद दिसणार, मग कपडा ह्यांचा माहिती नाही. आणि हे मला आहे ना 300 रुपयाला 3 मिळाले. ते 350 बोलले होते, पण मी सहज म्हटलं 300ला द्या, तर त्याने पटकन 300ला मला दिलं. तर बघूया आता कसं आहे. हे जे आसन आहे ना हे खरंच खूप चांगले आहे आणि हा कलर पण मंदिरात छान दिसतो. आणि फॅब्रिक ह्याचं खूप चांगलं आहे. खूप धुवूनसुद्धा ते चांगलं आहे. माहिती नाही, आता मला त्याची प्राईस आठवत नाही. 2 वर्षापूर्वी मी घेतलं होतं. तर असे हे 3 आसन जेव्हा मी मंदिरात टाकेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच. आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा. तर आत्ता संध्याकाळचे 7:30 वगैरे वाजलेत आणि मी स्वयंपाक करायला घेते. आज मी बनवते रसम राईस आणि भाकरी. तर तुम्हाला फक्त मी रसमची रेसिपी दाखवते की मी कशा पद्धतीने बनवते. मी तिरुपतीला गेले होते तेव्हा आम्ही बऱ्याचदा रसम राईस खाल्लं आहे, कारण तिकडे जाणं फक्त तिरुपतीचं दर्शनासाठीच होतं. तर त्या साईडला मग आम्ही कधी पण गेलो ना तर मग रसम राईसच खातो. आम्हाला दोघांना खूप आवडतं. चिकूला जास्त नाही आवडत, कारण हे थोडंसं आंबट असतं, पण तो खाऊन घेतो, त्याची नाटकं नसतात. तिरुपतीला आम्ही तिघंही गेलो होतो लॉकडाऊनच्या आधी. तेव्हा आम्ही 3 दिवस जिथे थांबलो होतो हॉटेलमध्ये, तर तिथे 3 दिवस आम्ही कंटिन्यू आहे ते रसम राईसच खात होतो. आणि त्यांना मी विचारलेलं ही रेसिपी, कारण मला खूप आवडलेली त्यांची ती पद्धत बनवायची. रसमच्या बऱ्याच पद्धती आहे, डाळसुद्धा टाकली जाते, पण ही पद्धत खूप छान आहे. त्यांना मी विचारलं होतं, तर त्याने जसं सांगितलं तसंच मी बनवते. तिथले जे कुक आहे त्यांना मी विचारलेलं आणि खूपच छान रसम लागतं हे. म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि इथे जवळच एक अण्णा म्हणून आहे, अण्णा मसाला अण्णा पण आहे, अण्णा पण आहे आणि ते साऊथचे कुक आहेत. तर ते सुद्धा छान बनवतात, पण खरी चव ना ती तिरुपतीचीच होती रसमची. तर ह्याला काय केलं आहे मी, 2
टमॅटो आहेत ते मी असे बारीक चिरून घेतले आहेत, कोथिंबीर टाकली आहे आणि कढीपत्ता आहे तो मी हाताने असा तोडून घेतला आहे. टमॅटोला जे आहे ते असं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक असं जे आहे ते हातानेच करायचं आहे. आणि मी 2-3 तासापूर्वी जे आहे चिंच असे पाण्यात भिजत ठेवलं होतं, त्याचं मी थोडंसं पाणी घेते. मला अजून व्यवस्थित असं बारीक हाताने करून घेता येईल. आपण हे मिक्सरलासुद्धा करून घेऊ शकतो किंवा फोडणीमध्ये आपण टमॅटो टाकून मीठ टाकूनसुद्धा ते शिजू देऊ शकतो. पण खरी चव जी आहे ती अशीच आहे हाताने. त्याच्या आधी मी माझे हात जे आहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतरच मी हाताने असं बारीक करून घेते. आणि हे जे चिंच आहे तेही मी हाताने असं चोळून घेते आणि सगळं जे त्याच्यावरचं आहे ते काढून घेते. आणि मी जास्त आंबट नाही थोडेच मी चिंच घेतले, तुम्ही जास्तसुद्धा चिंच घेऊ शकता. आणि असं सगळं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे, चाळूनसुद्धा घेऊ शकता. आणि ही जी आहे हाताने आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि याच्यात काहीही टाकायचं नाही आहे दुसरं, किंवा डाळ वगैरे म्हणा किंवा काहीच टाकायची गरज नाही, कोणते मसालेसुद्धा नाही. हाताने परत मी जेवढं मला बारीक करता येईल तेवढं मी करून घेते. आणि मीठ वगैरे पण मी नंतर टाकते. जेवढं पातळ पाहिजे तेवढं मी पाणी टाकले आहे आणि साधंच पाणी टाकलेलं आहे, गरम वगैरे पाणी नाही घेतलं. आणि आता मी लसूण आहेत त्या 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत. कढीपत्ता आहे तो मी वाटून घेते आहे खलबत्त्यामध्ये. आणि हिरव्या मिरच्या टाकल्यात, 3-4 हिरव्या मिरच्या टाकायच्यात. आणि आपल्याला हे जे आहे खलबत्त्यातच वाटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला पण वाटून घेऊ शकता, पण खरी चव जी आहे ती अशी खलबत्त्यात वाटून घेतल्याने अजून छान लागते रसमला. आणि आता हे व्यवस्थित मी वाटून घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच मी थोडंसं जिरं आहे ते टाकते आणि काळी मिरी टाकते. आणि हे व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पेस्ट याची करून घ्यायची नाही, थोडंसं जाडसर पण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे दगडी जो खलबत्ता आहे तो नाही आहे, नाहीतर त्याच्यात खूप छान वाटलं जातं. मी शिर्डीला गेले होते तेव्हा, महाबळेश्वरला किंवा असं गावी वगैरे गेलो ना, तर मी बऱ्याचदा बघितलं आहे, हायवेलासुद्धा असतात. माझ्याकडे पितळेचा आणि एक ॲल्युमिनियमचा असे 2 खलबत्ते आहेत, त्यासाठी मी तो दगडाचा खलबत्ता आहे तो घेत नाही आहे. पण असं काही वाटत असेल ना तेव्हा त्या खलबत्त्याचीच आठवण येते. पण मी घेईल, एक छोटासा का होईना घेईल. तर पातेल्यामध्ये मी तेल टाकलं आहे आणि थोडीफार काही मेथीची दाणे आहेत आणि मोहरी आहे ते टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरं वगैरे टाकलं नाही आहे, मेथीचे दाणे आणि मोहरी आणि जे आपण वाटलं होतं ते टाकलं आहे. त्याला व्यवस्थित असं तेलात छान परतू द्यायचं आहे, थोडंसं रंग बदलेपर्यंत. म्हणजे लसूण जे आहे ते छान, मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित तेलात छान भाजल्या पाहिजे. आणि बारीक फ्लेमवरतीच आपल्याला ह्याच्यात थोडेफार काही मसाले आहेत, जसं की हळद, मीठ आणि थोडंसं जे आहे लाल तिखट टाकायचं आहे. माझ्याकडे सुक्या लाल मिरची नाही आहेत, नाहीतर ते सुद्धा मी टाकल्या असत्या. तुमच्याकडे असेल तर 2 सुक्या लाल मिरची टाका आणि थोडंसं जे आहे लाल तिखट. म्हणजे आपण ह्याच्यात टाकले हळद, मीठ आणि लाल तिखट, बस एवढंच टाकायचं आहे. आपण ह्याच्यात हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्या, त्यामुळे थोडंसं कमी लाल तिखट टाका. आणि नंतर जे आपण बनवलं होतं रसम ते टाकायचं आहे. आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे झाकून. आणि याला छान उकळी आल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे कोथिंबीर मी मगाशी पण टाकलं आहे, पण अजून वरतून टाकायचं, म्हणजे कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे तो छान त्या रसामध्ये उतरतो.
कोथिंबीर टाकून मी अजून झाकून ठेवलं होतं आणि आता छान उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केला आणि परत थोडीशी कोथिंबीर जी आहे ती टाकली आहे आणि मी जास्त पातळ नाही केलं. रस्सम खूप पातळ असतं पाण्यासारखं. रस्सम बनवल्यावरती तसंच झाकून जे आहे आपल्याला 15 ते 20 मिनटं नाहीतर अर्ध्या तासासाठी तरी तसंच ठेवून द्यायचं आणि नंतर खायचं. खूपच छान आणि एकदम चविष्ट लागतं. पण मला आता व्हिडिओचा एंड करायचा आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते आणि खूपच छान लागतं. तुम्ही नक्की एकदा ही पद्धत ट्राय करा. फक्त जो टमॅटो आहे तो हाताने असा बारीक करून घ्या, मिक्सरमध्ये नका वाटू. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.